नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, जिल्हांतर शिक्षक बदली संवर्ग 4 म्हणजे टप्पा 5वा चालू आहे आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त शिक्षकांची बदली प्रक्रिया अवलंबून आहे, ज्या संवर्ग 4मध्ये असणार आहेत. त्यामध्ये ठरल्याप्रमाणे जे पोर्टल होतं ते क्रॅश होण्याची शक्यता होतीच आणि ते झालेलं सुद्धा आहे. दुपारपासून काल तर संध्याकाळी पूर्ण पोर्टल बंद होतं आणि आजसुद्धा अधूनमधून OTP येत असला तरी ॲप्लिकेशन फॉर्म भरणे किंवा इतर माहिती बघण्यासाठी पोर्टलवर खूपच ताण दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर 7 ऑगस्ट म्हणजे आजच माननीय ग्रामविकास विभागाकडून एक महत्त्वाची बैठक, तातडीची बैठक घेण्यात येत असल्याबाबत सूचना आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये सर्व जे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील, त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी, विन्सी सर्व्हिसचे अधिकारी, शिक्षणाधिकारी, सर्व जिल्हा परिषद यांना उद्देशून ही बैठक असणार आहे. आणि या बैठकीचा मुद्दा जो आहे तो काय असणार आहे, अपेक्षित आहे की आपल्याला शनिवार रविवार हे 2 दिवस बदली प्रक्रियेसाठी संवर्ग 4मध्ये फॉर्म भरण्यासाठी 2 दिवस बांधवांसाठी वाढून मिळेल मुदत. परंतु यापूर्वीसुद्धा संवर्ग 1चा क्रॅश झालेला असताना त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची मुदत वाढ दिलेली नव्हती. बघूयात, उद्या दुपारी 4:30 वाजता ही बैठक व्हीसीद्वारे होणार आहे, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. त्यामुळे या बैठकीचा जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा नक्कीच जिल्हांतर्गत बदली संदर्भातले जे संवर्ग 4चं फॉर्म भरण्याच्या परिस्थिती आहे त्यावर अवलंबून असणार आहे. अपेक्षित राहील की आपल्याला मुदत वाढ मिळावी, नाहीतर पोर्टल तरी चांगल्या वेगाने चालायला पाहिजे, हीच एक अपेक्षा आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपले सर्व जी प्राथमिक गोष्टी आहेत, याद्या वगैरे तयार करणे किंवा फायनल यादी जी असणार आहे ती कागदावर उतरून फक्त आपलं फॉर्म भरण्यासाठी जर आपली सगळी तयारी असेल तर 5 मिनिटाचा वेळसुद्धा आपल्याला भरपूर झाला. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि उद्या व्हीसीमध्ये काय होतं आहे याच्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. बघूयात व्हीसीद्वारे काय आपल्याला गुड न्यूज मिळते ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.